नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्राच्या बातम्यांची सुरुवात करणार आहोत बीडमधल्या एका ब्रेकिंग बातमीनं. बीडमधली एक धक्कादायक बातमी बघूयात, कारण महिला बाल विकास प्रकल्पातील एका अधिकाऱ्यानं महिला अंगणवाडी शासकीय कामकाजाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आपला न्यूड फोटो टाकलेला आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळतोय. महिलांच्या ग्रुपवर या अधिकाऱ्यानं फोटो पोस्ट केला. या घटनेमुळे बीड शहरातील महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. या बेशरम अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी इथल्या महिला अधिकाऱ्यांनी केलेली आहे, त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांनी केलेली आहे. याआधी सुद्धा महिला कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तणूक केल्यामुळे आणि या प्रकरणामध्ये या अधिकाऱ्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला होता. आणि आता हे प्रकरण झाल्यामुळे आता महिलांमध्ये संतापाची लाट आहे. महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांमध्ये आणि संपूर्ण ग्रुपमध्ये ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे. अधिक माहिती घेऊयात. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुरेश, काय सांगशील या सगळ्याबद्दल, कारण या अधिकाऱ्यावर अगोदर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे? संदीप सर, धक्कादायक घटना आहे. महिला बाल विकासचे क्लास 1 अधिकारी आहेत आणि जो ग्रुप आहे बीड अर्बन म्हणून ग्रुप आहे, ICDS बीड अर्बन. तर या ग्रुपमध्ये सगळ्या महिला कर्मचारी आहेत, त्यात अंगणवाडी सेविका आहेत, ज्या की आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती खूप महत्त्वाचं काम करतायत. आणि त्या ग्रुपवरती त्याच्याकडनं आंघोळ करत असतानाचा न्यूड फोटो पोस्ट करण्यात आलेला आहे. आणि हा फोटो पोस्ट झाल्यानंतर महिलांमध्ये तीव्र संताप होता. आणि विशेष म्हणजे तो फोटो डिलीटही केला गेला नाही. मग नंतर या सगळ्या ज्या महिला होत्या त्या ग्रुपमधल्या त्या ग्रुपमधून लिफ्ट झालेल्या आहेत. एवढंच नाही तर यापूर्वी अगोदर त्यांचे फिरायला गेलेले फोटो सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी त्या शासकीय ग्रुपवरती टाकले होते. त्या संदर्भात तक्रार सुद्धा दिली गेली होती. आणि या अगोदर त्याच्याकडून एका महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये असभ्य वर्तन केल्या संदर्भात 353चा गुन्हा देखील दाखल झालेला होता. अशा पद्धतीचं वर्तन करत असताना एखाद्या क्लास 1 अधिकाऱ्याने अशा पद्धतीचं वर्तन केल्यानंतर त्याच्यावरती कारवाई केली जावी अशी मागणी करण्याची बीडमधली पहिलीच वेळ आहे. आणि त्या बाबतीमध्ये आता महिला आक्रमक झालेल्या आहेत. त्यांनी SP ऑफिसमध्ये त्या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे की या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी आणि त्याची एकतर बदली करा, आम्ही त्याच्यासोबत काम करू शकत नाही. वारंवार कामाच्या वेळी सुद्धा टॉर्चर केलं जातं. अशा पद्धतीचे आरोप या महिलांनी केलेले आहेत. म्हणून आता या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने वरिष्ठांकडून कारवाई केली जाते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. संदीप सर. अगदी सुरेश, या सगळ्यामध्ये आपण बघतोय आधी सुद्धा तक्रार दाखल करण्यात आलेली होती, मात्र या अधिकाऱ्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली नाही किंवा बदली सुद्धा करण्यात आलेली नाहीये. तो अधिकारी असाच बिनदिक्कतपणे त्या भागामध्ये बीडमध्ये काम करताना दिसतोय. ज्यावेळेस तक्रार झाली त्यावेळेस त्यांची बदली करून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं होतं. मात्र राजकीय आणि त्याचबरोबर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात जाऊन त्यांनी परत पुन्हा बीडलाच बदली करून घेतलेली. त्या अधिकाऱ्यांनी अवघ्या 3 महिन्यासाठी दुसरीकडे बदली करण्यात आलेली होती. परत बीडमध्ये आलेलं आहे. त्यामुळं ही त्या बाबतीमध्ये ही ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांच्यामधून संताप व्यक्त केला जात आहे. आणि येत असताना सुद्धा महिलांना सांगत आहे की मी पुन्हा येणार आहे, बीडलाच पुन्हा येणार आहे असं म्हणून ग्रुपवर पोस्ट सुद्धा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये आता इथल्या ज्या बीडच्या महिला आहेत त्या संतापलेल्या आहेत. ज्या त्यांच्यासोबत काम करत असताना त्यांना जे कामाच्या वेळी दिली जाणारी वागणूक आहे त्याबद्दल सुद्धा आता या अधिकाऱ्यावर काय कारवाई होते हे बघावं लागणार आहे. धन्यवाद सुरेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आणि या सगळ्या प्रकाराबाबत महिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. बघूयात त्यांचं काय म्हणणं आहे. ICDS अर्बनचा ग्रुप आहे. आम्ही 300 जवळजवळ महिला त्या ग्रुपला आहोत जॉईंट. आणि सरांचा अचानक मध्ये जो फोटो पडला आंघोळ करताना तो इतका संतापजनक होता की त्या वेळेमध्ये आमच्या घरातले मुलं किंवा माझे मिस्टर किंवा आमचे लोक जे घरामध्ये बघतात त्याचा एवढं म्हणजे वाईट परिणाम झाला की सगळ्यांनीच घरामध्ये संताप व्यक्त केला. तो अधिकारी अशा लेवलचा आहे की कुठलंही काम आम्ही त्याला सांगायला जर गेलो तर तो कधीच आमचं काम ऐकून घेत नाही. कधी पगारी कट झाल्या, साहेब कसा कट झाला, कशामुळे झाला त्याचं विचारलं तर तो आम्हाला काहीच माहिती नाही असे उत्तर देत होता. आणि हा इतक्या नालायक आणि इतक्या खालच्या थराला गेलेला अधिकारी आहे. तर ह्या अधिकाऱ्यावरती गुन्हा नोंद व्हावा, ह्याची चौकशी व्हावी आणि ह्याची बदली व्हावी. अशी नालायकपणा आहे त्यांच्या अंगात, म्हणजे असे महिलांशी कसं वागावं ते त्यांना कळत नाही. अच्छा, काय झालं त्या दिवशी, काय घडलं? रात्रीच्या 9:30 वाजता त्यांनी आंघोळ करताना फोटो हे केला टाकला.
त्यामुळे काय तुमच्या महिलांमध्ये संताप आहे? म्हणजे खूप गंभीर संताप झाला. आमची मुलं घरी दुसरे सगळे मोबाईल पाहतात, मग त्यांना सगळ्यांनाच खूप राग आला. मग आम्ही लगेच लिफ्ट गेलो. आता काय मागणी? त्यांची बदली झालीच पाहिजे, गुन्हा त्यांच्यावर झाला पाहिजे. आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर आहेत. यशोमतीजी, हा सगळा प्रकार तुम्ही बघितलेला आहे. या अधिकाऱ्यावर अगोदर सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. असभ्य वर्तन या महिला अंगणवाडी सेविकांशी केलं त्याबद्दल, आणि आता न्यूड फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेला आहे. अतिशय संतापजनक अशा प्रकारची सगळी घटना आहे. आता काय भूमिका असणार आहे खात्याची? हॅलो हॅलो हॅलो. हा यशोमती ताई, तुम्हाला आवाज येतोय? हा बोला, काय म्हंटल दादा? हॅलो यशोमती ताई, बीड मधला हा सगळा प्रकार आहे. एकंदरीतच जर आपण बीड मधली ही घटना बघितली तर संताप आणणारी आहे. महिला आणि बाल विकास प्रकल्पातील एका अधिकाऱ्यानं आपला न्यूड फोटो शासकीय कामकाजाच्या अंगणवाडी सेविकांच्या ग्रुपवर पोस्ट केलेला आहे, आणि त्यामुळे आता संतापाची लाट उसळलेली आहे महिला कर्मचाऱ्यांमध्ये. मी आता माहिती काढली या सगळ्या प्रकरणाची. तो अधिकारी जरा वात्रडच अधिकारी आहे. त्याला ताबडतोब सस्पेंड करण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे. त्याचं आज सस्पेन्शन होऊन जाईल. आणि होम मिनिस्टर सोबत सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. त्याच्यावर कलम लावून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात सांगितलेली आहे. अधिकारी मला जरा विक्षिप्त वाटतो आहे, आणि अशा प्रकारच्या घटना अजिबात खपवून घेतल्या जाणार नाही. अगदी यशोमतीजी, या अगोदर सुद्धा महिलांशी अंगणवाडी सेविकांशी असभ्य वर्तन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई म्हणजे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती. बदली करण्यात आली काही काळासाठी त्यांची, मात्र पुन्हा त्यांनी बीडमध्ये बदली करून घेतली. या सगळ्यामध्ये कुठेतरी अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जातंय का, असाही संतप्त सवाल आता उपस्थित होतोय. अशा अधिकाऱ्यांना अजिबातच पाठीशी घालण्याचा काहीच प्रयोजन नाही आहे. आणि त्याचं तुम्ही काय बोलताय हे जरा मी आता परत माहिती काढते. कोणी काय पाठीशी घालायचा प्रयत्न केला असेल तर ज्यानं केला असेल त्याच्यावर पण मोठी जोरात कारवाई होईल. अगदी एक शेवटचा प्रश्न यशोमतीताई तुम्हाला विचारतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती तक्रार दाखल केल्यानंतर, त्यावेळेला या अधिकाऱ्यानं व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं की मी पुन्हा बीडमध्येच बदली करून घेणार आहे, लवकरच मी पुन्हा बीडला येणार आहे. म्हणजे हा आत्मविश्वास अशा अधिकाऱ्यांमध्ये येतो कुठून? हो, खरोखर विचित्रपणाचं आहे हा. माझ्या कानावर ते आता पहिल्यांदा पडतं आहे. आता मला संजय शेंडे म्हणून आपले जे रिपोर्टर आहे अमरावतीचे, त्यांनी मला ही सगळ्या घटना सांगितल्यानंतर मी आमच्या कमिशनराला ह्याची माहिती घ्यायला लावली. अर्बन ICDS सेंटरवरचा हा माणूस आहे, आणि त्याच्यावर पूर्ण त्याला जर कोणी मदत करायचा प्रयत्न केला असेल तर ज्यांनी कोणी त्याला मदत करायचा प्रयत्न केला असेल त्याच्यावर पण कारवाई होईल. अगदी यशोमतीजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आपण बघतोय की यशोमती ठाकूर आपल्या सोबत होत्या. महिला आणि बाल कल्याण मंत्री या अधिकाऱ्यावर लवकरात लवकर याचं सस्पेन्शन आज संध्याकाळपर्यंत करणार आहे, आणि याला पाठी शिकवून घालायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करणार असल्याचं आश्वासन यशोमती ठाकूर यांनी दिलेलं आहे. आपण बघतोय या बीडमधला हा संतापजनक प्रकार आहे. महिला बाल विकास प्रकल्पातील अधिकाऱ्यानं अंगणवाडी शासकीय कामकाजाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर स्वतःचा न्यूड फोटो टाकलेला आहे. त्यामुळे प्रचंड संताप या अंगणवाडी सेविकांमध्ये पाहायला मिळतोय. महिलांच्या ग्रुपवर अधिकाऱ्यानं फोटो पोस्ट केला, आणि त्यामुळे बीड शहरातल्या सगळ्या अंगणवाडी सेविकांमध्ये संताप आहे. या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी इथल्या सगळ्या महिलांनी केलेली आहे. याआधी सुद्धा महिला कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तणूक केल्यामुळे या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल करण्यात आला, त्याची बदली झाली, पुन्हा एकदा तो बीडमध्ये आला, आणि अशा प्रकारचं त्यानं कृत्य केलेलं आहे. अंगणवाडी सेविकांमध्ये, त्यांच्या कुटुंबियांमध्ये सुद्धा संतापाची लाट पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे आता या अधिकाऱ्यावर काय कारवाई केली जाते हे बघावं लागणार आहे.